नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर कोकिळा व्रत 2024 मध्ये कधी आहे, त्याची पूजा विधी महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहे। हे व्रत प्रथम देवी पार्वतीने शिव हा पती मिळावा म्हणून केले होते। तर कोकिळा व्रतकथा आज आपण जाणून घेणार आहोत। शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने शिवपती म्हणून मिळावा म्हणून केले होते। शास्त्रानुसार भगवान शिवाचा विवाह दक्ष प्रजापतींची पुत्री सतीसोबत झाला होता। प्रजापती शिवाला पसंत करत नव्हते हे समजत असूनही सतीने शिवबरोबर विवाह केला। यामुळे प्रजापती सतीवर नाराज झाले। एकदा प्रजापतीने फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले, ज्यात सर्व देवी देवतांना बोलावले, परंतु शिव आणि सतीला आमंत्रण आले नाही। सतीच्या मनात पित्याचा यज्ञ बघण्याची इच्छा झाली आणि ती शिवाकडे हट्ट करून यज्ञस्थळी पोहोचली। त्यावेळी दक्षाने शिव आणि सतीचा फार अपमान केला। सती अपमान सहन करू शकली नाही आणि यज्ञकुंडात उडी मारून जळून गेली। यानंतर शिवाने दक्षचा यज्ञ नष्ट केला आणि हट्ट करून सती प्रजापतीच्या यज्ञात सामील झाली म्हणून तिला शाप दिला आणि तिने 10 वर्षापर्यंत कोकिळा म्हणून नंदनवनात राहायचे। यानंतर त्यांचा जन्म पर्वतराज हिमालय यांच्या घरी झाला आणि तपस्या केल्यावर महादेवाशी विवाह झाले। परंतु या व्रताचे खूप महत्त्व आहे। कोकिळा व्रताच्या विषयात अशी मान्यता आहे की यामुळे सुयोग्य पतीची प्राप्ती होते। ज्या विवाहित स्त्रिया ह्या व्रताचे पालन करतात त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते, घरात वैभव्य आणि सुखाची भरभराट होते। या व्रतास सौंदर्य देणारे व्रत म्हणूनही मानतात, कारण या व्रतात जडी भोटी स्नानांसाठी वापरण्याचा नियम आहे। तर या व्रताचा शुभ मुहूर्त कधी आहे ते आपण पाहूया। तर शुभ मुहूर्त 20 जुलै रोजी सकाळी 5:59 आहे। दिवसभर पौर्णिमा आहे। तर स्त्रियांनी हा उपवास करावा आणि दिवसभर उपोषण करावे आणि कोकिळा उपोषण करण्यात येणार आहे। महिला उपवास 20 जुलै रोजी कोकिळा उपवास करू शकतात आणि 21 जुलै रोजी दुपारी 1:49 वाजता पौर्णिमा संपेल। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा। चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।